तर कसं काय मंडळी, सगळं बरं आहे नवं. अँड वेलकम टू माय न्यू व्लॉग डेली धमाल. आणि लहानपणी तुम्ही या छत्रीला काय म्हणत होता सांगा? हां मला पण माहिती आहे, ही मशरूम आहे, पण आम्ही याला बेंडकीची आणि कुत्र्याची छत्री असं म्हणत होतो. आणि आम्हाला सांगलीत नुसता फिरण्याशिवाय दुसरं काहीच काम नसतं, कारण आम्हाला तिघांना फिरायला खूप जास्त आवडते, टू व्हीलरवरनं, आणि ते पण रात्रीचं जास्त. पण रात्रीचं घरचे तर सोडत नाहीत, त्यामुळे आम्ही दिवसाच फिरत असतोय. आणि हो बघा आमचा छोटासा जादू, ह्याला पाऊस यालता म्हणून आम्ही स्कार्फ बांधलेला. आणि हे आमचं रिदू बेबी कायम बाहेरच उभारलेलं असते, कारण त्याला बाहेर फिरायला खूप जास्त आवडतं. आणि मी सांगलीत गेलेले म्हणून आमच्या वहिनी साहेबांना भेटायला गेलेले, जी तुम्ही एंगेजमेंटचा व्लॉग बघितलेला ते ह्यांचाच होता. आणि यांच्यासोबत मी गेलेले मोमोज खायला, कारण आम्ही खूप दिवसांनी भेटलेलो. एंगेजमेंटनंतर डायरेक्ट आत्ता आम्ही भेटलेलो, म्हणून आम्ही मोमोज खाल्ले, सँडविच खाल्ला. त्याच्यानंतर मी घरी गेले. त्याच्यानंतर घरी गेल्यावर जेवण आम्ही परत मसाले दूध प्यायला गेलेलो रात्रीचे 12 वाजता. जास्त आम्हाला रात्रीचं फिरायला मिळत नाही, आणि सांगलीत आल्यावर नुसतं आम्ही रात्रीचं फिरत असतोय, कारण आम्हाला तिघींना पण रात्रीचं फिरायला खूप जास्त आवडते. त्यामुळे आम्ही सगळ्यांनाच घेऊन जातोय आणि रात्री सगळ्यांचं जागरण करत असतोय. आणि हे कायम सांगलीला गेलो की आम्ही हेच करत असतोय. त्याच्यानंतर आम्ही दूध पिला. आणि हा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.